नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने आमरस कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी मी 4 गावठी आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर ते आंबे असे हाताने दाबून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यातील रस मोकळा झाला की मग आपण एका टोपामध्ये ते पिळून घ्यायचे. आंबे पिळून घेतल्यानंतर मग त्यातील ज्या कोया आहेत त्या आपण हाताने दाबून परत स्वच्छ काढून घ्यायच्या आहेत आणि एक बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यात आवडीनुसार म्हणजे किती आंबा गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखर ऍड करायची आहे. जर आंबा गोड असेल तर त्यामध्ये कमी साखर यूज करा. आणि त्यानंतर थोडंसं पाणी ऍड करायचंय आणि रवीच्या साह्याने आपण हे हलवून घ्यायचं आहे. रवीने चांगलं घोटून घ्यायचं आहे. हे घोटून घेतल्यानंतर मी थोडंसं परत घट्ट वाटत होतं म्हणून थोडं पाणी ऍड केलेलं आहे. आता आपण रवीने चांगलं 1-5 मिनिटं आपण हे सगळं घोटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बनवलेला आमरसची टेस्ट थोडी वेगळी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. आपली आमरस पुरी बटाट्याची भाजी याची रेसिपी YouTube वरती अपलोड केली ती तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.